नमस्कार, गौरी आणि मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आम्ही ही जी काही तयारी केली होती तर त्यामध्ये खूप मोठा आनंद होता, कारण की 29 तारखेला गुरुपौर्णिमा होती आणि गुरु महाराजांसाठी मला या सर्व गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हणून मी आली होती श्री कलश पूजा भंडार ह्या शॉपमध्ये. तर हे आमच्या घराजवळच आहे, त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी रिजनेबल प्राईसमध्ये मिळाल्या. ज्या दुकानात आम्ही गेलो तिथे देवासाठी लागणाऱ्या वस्तूंची अप्रतिम विविधता होती. सुंदर वस्त्र, हार, माळा, पूजेचं साहित्य सगळंच इतकं सुंदर होतं की काय घ्यावं आणि काय नाही असा प्रश्न पडत होता. माझ्या मनासारखा सर्व गोष्टी मला तिथे मिळाल्या आणि खूप आनंद झाला. आणि या सर्व गोष्टी आपल्या आपल्या प्राईजमध्ये म्हणजे आपल्या बजेट जे आहे त्याच्यातच मी सर्व घेतलं होतं. आणि सुंदर असं पिवळ्या कलरचं महाराजांसाठी मी आसन घेतलं होतं. त्यानंतर यामध्ये व्हरायटीज भरपूर होत्या, डिझाईन होते, कलर्स होते. आपल्याला ज्या साईजमध्ये हवं आहे अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच गोष्टी ह्या दुकानामध्ये मला मिळाल्या. तर मी हे सर्व घेऊन खूप आनंद वाटत होता. आणि दुसऱ्या दिवशी होती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण पूजाही करणार होतो आणि कालचा दिवस हा खूपच खास आणि तितकाच धावपळीचाही होता. कारण की या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वच गोष्टी टाईम बघून कराव्या लागतात. आणि जेणेकरून आपल्या घरात जर छोटीशी बाळ असेल तर तिचंही मला टिफिन बनवून दिला स्कूलला सोडून, त्यानंतर मला या गोष्टी करायच्या होत्या. पण हे पारायण मी अगदी 4 वाजता उठून केलं होतं. सकाळच्या प्रहरामध्ये आपण जे पारायण करतो त्याचंही आपल्याला मनशांती आणि एकाग्रता जास्त प्रमाणात आपण करताना वाटत असते. तर ही पूजा मांडणी केली आणि 21 अध्यायाचं पारायण मी करण्याचं ठरवलं होतं, कारण की 7 दिवसामधनं माझ्याकडनं कुठलीही सेवा महाराजांची झाली नव्हती. जेणेकरून आपण जे व्हिडिओ बनवतो, आपण माहिती देतो आणि आपल्याकडनंही ह्या गोष्टी ह्या सेवा करणं अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि ह्या सेवा मी आधीपासूनच करते, त्यामुळे यातली माहिती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व सेवांची माहिती मला पूर्णपणे आहे, त्यामुळे हे करायला मला अगदी सोपं वाटतं. सर्व पूजा मांडणी केल्यानंतर मी वाचण्याला सुरुवात केली. त्याआधी माळ जप केला आणि नंतर तर काल सत्यनारायण पूजा असल्यामुळे मला उपवास होता, तरीही मी नैवेद्य दाखवायचा म्हणून आणि आखाडाचा महिना होता म्हणून मी गोड, तिखट आणि सर्व प्रकारच्या पुऱ्या करून खीर केली होती आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये आपलं योगायोग एवढं छान आहे की आपल्या कुठे जाण्याची गरजच नाही आहे. सर्वच देव आपल्या दरबारात आहे, त्यामुळे इथे गणपती बाप्पा, नंतर महादेव आणि स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा आहे. तिथे जाऊन मी गुरुपद घेण्याचं ठरवलं, कारण की केंद्रात जाणं शक्य नसल्यास आपण घरीही गुरुपद घेतो किंवा मी मंदिरात स्वामी महाराजांच्या तिथे जाऊन गुरुपद घेतलं आणि नमस्कार केला. आणि जे काही आपण श्रीफळ आणि फूल खडीसाखर ठेवून नमस्कार केला आणि आपलं मनातली इच्छा बोलली. आणि मी तुमचं शिष्य, माझ्याकडनं अशाच वेगवेगळ्या सेवा तुम्ही करून घ्या आणि मीही ते करण्याचा प्रयत्न करेल आणि मला असाच आशीर्वाद तुमचा कायम असो, असं बोलत मी सर्व केलं. आणि नंतर प्रदोष काळात करायची होती सत्यनारायण पूजा. तर ही सत्यनारायण पूजा मी खूपच सोप्या पद्धतीने मांडत असते, कारण की याची आता सवयही होऊन गेली आणि कमी वेळ लागतो आपल्याला. तर यामध्ये आपल्याला 5 अध्यायाचं वाचन करायचं असतं आणि यामध्ये आपल्याला शिरा बनवायचा असतो प्रसादाला. तर हा शिराही बनवला आणि पूजा मांडणी केली. त्यानंतर आरती केली, अध्याय वाचले आणि नंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो म्हणून नैवेद्य केला होता. आणि अशा दिवशी आपलं शरीरही थकत नाही, पण मन मात्र खूप समाधानी होतं, कारण देवासाठी केलेली सेवा, गुरूंच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आणि कुटुंबासाठी केलेलं प्रेम यातून मिळणारं समाधान शब्दात सांगता येत नसतं. माझा एकच अनुभव आहे, पूजा मोठी असो किंवा छोटी, ती मनापासून केली तर देवाला ती नक्कीच पोहोचते. श्रद्धा, विश्वास आणि सेवा याची जोड असेल तर जीवनात सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि गुरुकृपेची आपल्याला अनुभूती मिळत असते. तर असेच अनुभव मला याआधीही खूप आले होते. आणि सत्यनारायण पूजा ही आपण करावी. आणि नसेल करत तर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हीही, तुमची इच्छा असेल तर ही कोजागिरी पौर्णिमेपासून आपण 3 सुपाऱ्याची पूजा मांडणी करून आपण दर महिन्याला सत्यनारायण पूजा करत असतो. तर त्याचीही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्कीच मी टाकण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओमध्ये. तर काल आणि नंतर उपवास सोडला आणि कालचा असा होता माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट. चॅनेलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.